सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। विचार न करता ते एजन्सीला पैसे देतात आणि तर पहिल्यांदा आपण बघूया स्ट्रॉंगेस्ट देश युरोप, नॉर्वे, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी हायर करतात आणि स्किल्ड वर्कर मध्ये जर आपण राम मित्रांनो, ब्लॉग विश्री मध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो, कारण आपला हा 2025 मधला पहिलाच ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। कारण बऱ्याच जणांचे आता नवीन वर्षाचे पण संकल्प असतील की मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे किंवा परदेशात जॉबला जायचं आहे। जर तुम्हाला परदेशात जायचं तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवरती आलेला आहात। हा व्हिडिओ मित्रांनो पूर्णपणे बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे परदेशात जाण्यासाठी आपल्याकडे काय क्वालिटीज पाहिजेत। एजन्सी थ्रू तुम्ही काम करत असाल तर एजंट कसे आपल्यासोबत स्कॅम करत असतील, आणि युरोप खंड जे की मी आत्ता लिथुएनिया या देशामध्ये आहे आणि युरोप खंडाची पूर्णपणे आपण फोडाफोडी करून मी तुम्हाला युरोप खंड काय आहे, कुठले देश आपल्याला जॉबसाठी चांगले आहेत, कुठल्या देशामध्ये कोणतं स्किल जास्त चालतं, युरोप खंडामध्ये कोणते स्ट्रॉंगेस्ट देश आहेत आणि कोणते एंट्री लेवलचे देश आहेत, त्याचबरोबर इकडे पगार किती भेटतो, इकडचे लाईफस्टाईल कसे असेल, वर्क कल्चर कसं असेल, तर या व्हिडिओमध्ये आपण सगळं काही कव्हर करणार आहोत। तर करूयात आपण व्हिडिओला स्टार्ट। तर मित्रांनो, परदेशात जर काम करायचं असेल तर आपल्याकडे 4 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याकडे एक पासपोर्ट असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला बेसिक इंग्लिश यायला पाहिजे। ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ह्या जर तुमच्याकडे असतील जाऊ शकता, परंतु त्याच्यासोबतच तुमच्याकडे अजून 2 गोष्टी कोणत्या पाहिजेत, तर तुमच्याकडे पाहिजे कॉन्फिडन्स आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पाहिजे पेशन्स। ह्या 4ही गोष्टी असतील तर तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता। मित्रांनो, तसं पहिलं तर युरोप खंड आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि या युरोप खंडात जवळजवळ अराउंड 50 देश आहेत, पण आपल्याला 50 देशांबद्दल पूर्ण माहिती घ्यायची नाही, आपल्याला फक्त बघायचं आहे ते 29 देशांबद्दल। जे 29 देश असतील ते शेंजन झोनमध्ये जे येतात त्या 29 देशांबद्दल आपल्याला बोलायचं आहे। कारण तुम्हाला 29 देशामधला तुमच्याकडे जर कुठलाही विजा असेल तर तुम्ही त्या 29 देशामध्ये बिनधास्त फिरू शकता, परंतु तुम्ही काम करू शकत नाही। कारण ज्या देशाचा तुमच्याकडे विजा आहे, जसं की मी फॉर एक्झाम्पल सांगतो, माझ्याकडे लिथुएनियाचा विजा आहे, तर मी फक्त लिथुएनियामध्ये काम करू शकतो, परंतु मी जे तुम्हाला सांगितलं 29 देश, त्या 29 देशामध्ये फिरू शकतो। जसं की मी आत्ता आल्यापासून जवळजवळ 2 महिन्यामध्ये मी पोलंड, जर्मनी, बेल्जियम, चेक रिपब्लिक आणि लिथुएनिया ह्या 5 देशामध्ये फिरून आलो आहे। आणि आता ॲक्च्युली मला पॅरिसला पण जायचं होतं 31 डिसेंबरला, पण ते काही कामामुळे जमलं नाही। तर शेंजन झोनमध्ये मित्रांनो 29 देश येतात, तर त्या 29 देशांचीच आपण फोडाफोडी करणार आहे। म्हणजे 29 देशांची फोडाफोडी मी का म्हणतोय, कारण याच्यामध्ये काही स्ट्रॉंगेस्ट देश आहेत आणि काही एंट्री लेवलचे देश आहेत। आणि आजकाल यूट्यूबमुळे काय होतं, रिक्रुटमेंट एजन्सी ज्या आहेत त्या भरपूर फेक न्यूज बनवतात, त्यामुळे आपलं इंडियन पब्लिक भरपूर त्याला आकर्षण येतं त्याबद्दल, आणि काही पुढचा मागचा विचार न करता ते एजन्सीला पैसे देतात आणि तिथे त्यांच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता असते। तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमच्याकडे कोणतं स्किल आहे आणि तुम्ही कुठे अप्लाय करू शकता, याच्यातून तुम्हाला नक्कीच समजेल। तर युरोपमधले तुम्हाला मी सांगितले 29 देश, तर पहिल्यांदा आपण बघूया स्ट्रॉंगेस्ट देश युरोपमधले कोणते आहेत। स्ट्रॉंगेस्ट देशाचा जर आपण विचार करू युरोप खंडामधले, तर हे पुढील प्रमाणे असे देश येतील की ज्यामध्ये इन्क्लूड आहेत लक्झमबर्ग, नॉर्वे, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, आयर्लंड, ऑस्ट्रिया, नॉर्वे। तर हे जे काय मी तुम्हाला देशांची आत्ता नावं सांगितली हे पूर्णपणे स्ट्रॉंगेस्ट देश आहेत। तर याच्यामध्ये जे स्किल्ड म्हणजे ह्या देशांचं कसं आहे काम, तर हे मॅक्झिमम स्किल्ड वर्कर हायर करतात, आणि स्किल्ड वर्करमध्ये जर आपण पाहायला गेलं तर IT इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, नर्सिंग झाले, टेक्निशियन झाले, तर हे स्किल्ड वर्कर आहेत, हे लोक मॅक्झिमम हायर करतात। परंतु सगळ्यात अगोदर हे प्रेफरन्स देतात ते युरोपियन देशांमधल्याच लोकांना ते हायर करतात। जर इकडनं त्यांना पुरेपूर हायरिंग झाली नसेल तर मग ते एशियन कंट्रीज किंवा बाहेरच्या देशांमधनं हायर करण्याचा प्रयत्न करतात। परंतु भरपूर एजन्सीज आत्ता मी यूट्यूबवरती बघतो, तर लक्झमबर्ग ही युरोप देशातली सगळ्यात हायेस्ट सॅलरी देणारी कंट्री आहे, आणि याच्यामध्ये भरपूर एजन्सी असे ॲड करतात की लक्झमबर्गमध्ये तुम्हाला फूड डिलेवरी, ड्रायव्हर, क्लीनर, हाऊसकीपर, त्याच्यानंतर हॉटेल जॉबवाले असे जॉब दाखवतात आणि म्हणतात 3 लाख 3.5 लाख रुपये पगार आहे। परंतु ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, कारण
जर हे मोठे देश मॅक्झिमम स्किल्ड वर्करच हायर करतात आणि छोटे मोठे मी तुम्हाला आत्ता सांगितले म्हणजे एंट्री लेवलचे जॉब तर इकडे डिरेक्टली हायरिंग होत नाही. तर मी तुम्हाला पुढे हे पण सांगणार आहे की ह्या जॉबसाठी कुठल्या कंट्री आपल्याला सोयीस्कर आहेत आणि त्याच्यानंतरनं तुम्ही ज्यावेळेस एंट्री करतो आणि त्यानंतरनं मी जे तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट देश सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही इझिली मूव्ह होऊ शकता युरोपमध्ये आल्यानंतरनं. परंतु जर तुम्ही डिरेक्टली स्ट्रॉंगेस्ट देशामध्येच तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर आणि तुमच्याकडे स्किल असेल तर होऊ शकतं ते काम, असं नाही. आणि मॅक्झिमम हे लोकांचं कसं होतं IT मध्ये असतील किंवा टेक्निशियन असतील ह्यांना स्वतः कंपनी अप्रोच करतात आणि मग तुमच्याकडे जर स्किल असेल तर हायर करतात. परंतु हे जे अनस्किल्ड जॉब आहेत त्यांच्यासाठी या देशांमध्ये काम होणं खूपच अवघड आहे, रेअरली होऊ पण शकतं. आणि आता हे जे देश सांगितले मी तुम्हाला ते सगळे स्ट्रॉंगेस्ट युरोपियन देश आहेत आणि त्याच्यामध्ये सॅलरी ही मिनिमम 1700 युरो असते. म्हणजे आपली इंडियन रुपीजमध्ये बघाल तर 1,60,000 स्टार्ट होतं आणि मॅक्झिमम तुमच्या स्किल्डवरती डिपेंड आहे. ती सॅलरी तुमची 3,500, 4,000, 5,000 युरो पण जाऊ शकते की तुम्ही कुठल्या पोझिशनवरती आहात, तुमचं प्रोफेशन काय आहे याच्यावरती. तर आता आपण पाहिले ते स्ट्रॉंगेस्ट देश पाहिले. आता मी तुम्हाला एंट्री लेवलचे बाकीचे जे देश आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. एंट्री लेवलचे जॉब युरोपियन देशामध्ये कोणते असू शकतात. एंट्री लेवलचे जे देश असतील ते पुढील प्रमाणे असतील. याच्यामध्ये माल्टा, हंगरी, रोमानिया, विनिया, पोलंड, रुशिया, लिथुआनिया, लॅटविया, चेक रिपब्लिक हे जे देश तुम्हाला मी सांगितले ते सगळे एंट्री लेवलचे. म्हणजे इकडे जर तुम्ही विजा अप्लाय करत असाल तर तुमचा नक्कीच विजा लागण्याचे चान्सेस जास्त असतील. मग हे जे देश आहेत ते स्किल्ड वर्कर पण हायर करतात आणि जे अनस्किल्ड वर्कर असतात त्यांनासुद्धा ते हायर करतात. त्याच्यामुळे ह्या ज्या देशांमध्ये आहेत ते विजा लवकर लागण्याची शक्यता असते. जसं की मी आत्ता म्हणजे माझं थोडक्यात प्लॅनिंग सांगतो तुम्हाला. मी लिथुआनियाचा विजा तर लावून आलो आहे, परंतु मला ही लिथुआनिया बोललो तर एंट्री लेवलचा देश आहे हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं. आणि स्ट्रॉंगेस्ट देशामध्ये मी आता परत नेक्स्ट स्टेप म्हणजे मी नेदरलँडसाठी अप्लाय केले आणि ती माझी प्रोसेस मी इथूनच चालू केली. म्हणजे युरोप टू युरोप जर आपण स्ट्रॉंगेस्ट देशामध्ये आपल्याला मूव्ह व्हायचं असेल तर एक 40 ते 45 दिवसामध्ये आपला तो विजा येऊन जातो. त्याच्यामुळे डायरेक्टली स्ट्रॉंगेस्ट देशामध्ये अप्लाय करण्यापेक्षा तुमची जर सेटिंग किंवा बाकीचं तुमचं काय म्हणजे एजन्सी जर तुम्हाला चांगली भेटली तर तुम्ही अगोदर एंट्री लेवलमध्ये या आणि त्याच्यानंतरनं तुम्ही स्ट्रॉंगेस्ट देशामध्ये कुठं पण तुम्ही अप्लाय करू शकता. इथं युरोप टू युरोप तुम्हाला लवकर जॉब भेटू शकतो, विजा लागण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपल्या इकडं सगळेच स्किल्ड वर्कर नाही आहेत. तर जसं की आता मी पण एक अनस्किल्ड वर्कर म्हटलं तरी चालेल, कारण मी हॉटेलमध्ये जॉब करतो. तर हॉटेलमध्ये ॲक्च्युली मी डिप्लोमा पास आऊट आहे, परंतु हॉटेलमध्ये काय कुणी पण एक्सपिरियन्स घेऊन काम करू शकतो. पण मी आज सर्टिफिकेशन वगैरे झालेलं आहे आणि त्याच बेसवरती मी आज इथं आहे. तर आपल्याकडे म्हणजे इकडे बाहेरच्या देशामध्ये तुम्हाला कशामध्ये अपॉर्च्युनिटी भेटू शकतात त्या मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर बऱ्यापैकी आता मी 4 ते 5 वर्ष झालं ओला उबरमध्ये टॅक्सी चालवत होतो पुण्यामध्ये आणि तिथून मी तुम्हाला जे सांगितलं पेशन्स आणि कॉन्फिडन्स ह्या दोन्ही पण गोष्टी माझ्याकडे भरपूर आहेत. त्याच्यामुळे मी पेशन्स पण, कारण मी 2.5 वर्षापासून मी माझे प्रयत्न चालू ठेवले होते. हा माझा शेवटचा प्रयत्न होता बायकोसाठी माझ्या. माझी बायको बोलली होती जर तुमचं ह्या वेळेस झालं नाही तर कुठंतरी गपचूप इथं जॉब करा आणि जे काय असेल ते पुढचं चालू द्या. परंतु स्वामींच्या कृपेने म्हणा किंवा एवढ्या वर्षाची माझी मेहनत होती तर माझा फायनली हा विजा अप्रूव्ह झाला ना आज मी इथे आहे. आणि आता इथून पुढे काय प्रयत्न तर चालूच आहे, अजून पुढे जायचं, परंतु जिकडे घेऊन जातील तिकडे जाऊयात आपण. तर असो, तर जे अनस्किल्ड जॉब असतात तर ते पुढील प्रमाणे असतील मित्रांनो. हाऊसकीपर, क्लीनर, हॉटेलमध्ये जॉब किंवा कन्स्ट्रक्शन लेवलचे जॉब, फूड डिलिव्हरीसाठीचे जॉब, फॅक्टरी वर्कर, लेबर, अशा प्रकारचे भरपूर जॉब इकडं आहेत. परंतु आत्ता तुम्ही जर माझी ती शॉर्ट इंस्टाग्रामला पाहिले असेल तर मी काल एका इकडच्याच ऑफिसमध्ये गेलो होतो. म्हणजे एक एजन्सीच होती, त्यांच्याकडनं थोडीशी इन्फॉर्मेशन काढत होतो नक्की पुढे काय असेल, कसं असेल किंवा इकडे हायरिंग कशी चालते. तर त्यावेळेस मला समजलं की इकडे जॉब प्रचंड आहेत, युरोपमध्ये जॉब प्रचंड आहेत, त्यांना स्टाफ भेटत नाही. जसं की आपल्या भारत सरकारने आता जर्मनीसोबत टायअप केलेलं आहे, तिकडनं भरपूर आपल्या हायरिंग करत पण आहेत. परंतु युरोपमध्ये प्रॉब्लेम एकच होतो, प्रत्येक देशाची लँग्वेज वेगळी असल्यामुळे इथं लँग्वेज बॅरियर खूप येतं. जसं की आपल्या इथं आता मराठी हिंदी भाषिक वाद चालू आहे, तसंच इकडं
जर्मनमध्ये जर्मन बोललं जातं, लिथुएनियामध्ये लिथुएनियन लँग्वेज बोलली जाते, बाकीच्या नेदरलँडमध्ये नेदरलँड किंवा डच लँग्वेज बोलली जाते. पण ज्यावेळेस आपण इथं म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर त्यावेळेस आपल्याला कमीत कमी 3 ते 4 लँग्वेज येणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेस आपण इथं थोडंसं सर्वाईव्ह करू शकतो. तर लँग्वेज हाच एक बॅरियर आहे इथे. बाकी जॉब्स भरपूर आहेत. सॅलरी, आता सॅलरीबद्दल आपण बोलूयात. सॅलरी तुम्हाला मी स्ट्रॉंगेस्ट देशांमधली सॅलरी सांगितली. मिनिमम 1700 युरो ते मॅक्झिमम जे काय आपलं स्किल्ड आहे त्याच्यावरती. आणि एंट्री लेवलमध्ये मिनिमम 700 युरो सॅलरी असते, म्हणजे तुम्ही इंडियाचे समजून जा की एक 65,000पर्यंत. आणि मॅक्झिमम 1200 युरो आहे, म्हणजे 1,10,000पर्यंत. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कंपनीने फूड अकोमोडेशन दिलं तर बेस्टच आहे. त्याच्यामुळे तुमची सॅलरी बऱ्यापैकी सेव्ह होते. आणि तर अशा काय पद्धतीने युरोप खंडाबद्दलच तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगितली. 29 देश आहे की जे स्ट्रॉंगेस्ट पण आहेत आणि एंट्री लेवलचे पण आहेत. परंतु आता तुम्ही म्हणाले एवढं सगळं सांगितलं तर जॉबचं कसं काय करणार आम्ही, पुढे काय करू शकतो आम्ही. आता मी ज्या एजन्सीकडून आलो आहे तो माझा मित्रच आहे ॲक्च्युली, पण त्याच्याकडे ज्या वेकन्सी असतात त्या ट्रक ड्रायव्हरच्या वेकन्सी जास्त असतात. आणि लिथुएनियामधूनच ट्रक ड्रायव्हिंगच्या वेकन्सी जास्त होत्या. परंतु आत्ता लिथुएनिया 2025मध्ये असा एक प्रॉब्लेम झालेला आहे की जे म्हणजे ह्यांनी एक नवीन रूल काढला आहे की इंडियामधून जे अप्लाय करतील ते इंडियातल्या VFSमध्येच फक्त तुमचं डॉक्युमेंट सबमिशन किंवा इंटरव्ह्यू विजासाठीचा देऊ शकता. आता जसं की माझ्या केसमध्ये मी थोडासा लकी आहे असं समजा, कारण ज्यावेळेस मी म्हणजे डिसेंबरमध्ये मी माझा विजा सबमिशनसाठी मी फिलिपिन्समध्ये गेलो होतो, कारण मला अपॉइंटमेंट तिकडची भेटली. इकडे जवळची अपॉइंटमेंट म्हणजे आपल्या इंडियामध्ये तर नव्हतीच VFS, त्याच्यामुळे बाहेर एक तर दुबई, सिंगापूर किंवा फिलिपिन्स आणि अजून नेपाळ असे काही जे आहेत देश तिकडे होती. परंतु मी फिलिपिन्समध्ये माझं विजा सबमिशन केलं होतं आणि त्याच्यामुळे मी थोडासा लकी होतो की आता डिसेंबर संपला आणि जानेवारीपासूनच ह्यांनी त्यांचे रूल चेंज केलेले आहेत की जे फक्त म्हणजे इंडियन लोकांसाठी, जिथं जर तुमची इंडियामध्ये VFS असेल तरच तुम्हाला विजाची अपॉइंटमेंट भेटू शकते, अन्यथा नाही. तर आता सध्या लिथुएनियाची जी रिक्रुटमेंट आहे ती सध्या स्टॉप आहे, कारण आपल्या इथे VFSच नाही आहे. तर हा एक प्रॉब्लेम झाला आहे. जो माझा मित्र आहे एजंट, म्हणजे एजन्सी आहे त्याची, ॲक्च्युली त्याचं ऑफिस चंदीगडमध्ये आहे पण तो पुण्याचाच आहे आपला. त्याच्याकडे पण आहेत वेकन्सी, परंतु मी इथे माझा इंस्टाग्राम खाली टाकतो किंवा माझी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण देतो इंस्टाग्रामवरती. जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तिथे तुम्ही मला मेसेज करा. आणि जर तुम्ही कुठल्या एजन्सीकडनं करत असाल काम आणि फक्त फ्रॉड किंवा स्कॅमपासून सावध राहा, कारण याच्यामध्ये भरपूर लुटलं जातं ज्यांना कुणा. कारण आपलं स्वप्न असतात की आपण कर्ज वगैरे काढून आपण ही प्रोसेस करत असतो, पण एखाद्या वेळेस जर तुमच्यासोबत फ्रॉड वगैरे झाला तर त्याच्यातून बाहेर येणं खूप अवघड होतं. तर असं काय आहे सगळं. कारण एजन्सी काय काम करते, जर तुम्ही एजन्सीतून अप्लाय करत असाल तर मी तुम्हाला थोडक्यात त्याची प्रोसेस सांगतो की एजन्सीचं काम कसं असतं. तर एखाद्या एजन्सीमध्ये एखादी वेकन्सी निघाली आणि समजा तुमचं प्रोफाईल त्याला सूट होत असेल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे केला, तर ते पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचा CV मागतील, पासपोर्ट मागतील. तो तुम्ही सेंड केल्यानंतरनं त्यांची जी काही ॲडव्हान्स पेमेंट असेल तर ते 50,000 ते 1,00,000पर्यंत असेल तर ते तुमच्याकडनं घेतील. त्याच्यानंतरनं पुढची प्रोसेस असते, कारण इकडची जी आपली इंडियातली एजन्सी असते ती इकडच्या म्हणजे युरोपमधले जे बाकीचे देश आहेत तिथे पण काम करणाऱ्या ज्या रिक्रुटमेंट एजन्सी असतात त्यांच्यासोबत टायअप असतं. आणि मग हे जे पुढचे डॉक्युमेंट असतील तुमचे बाकीचे, आता प्रत्येक देशामधली इथली प्रोसेस वेगळी, डॉक्युमेंट वेगळे, थोडे सिमिलर आहेत. मग ज्यावेळेस तुम्ही CV आणि तुमचा पासपोर्ट तिथं सबमिट कराल आणि तुम्ही ॲडव्हान्स जर दिला तर ते तुमच्यासाठी पुढे इंटरव्ह्यू एक शेड्यूल करतील. इंटरव्ह्यू वगैरे तुमचा शेड्यूल झाल्यानंतरनं किंवा तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक केल्यानंतरनं तुम्हाला पुढचे जॉब ऑफर किंवा बाकीचे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला पाठवले जातील तुमच्या ईमेलवरती. मग ते नंतरनं आता तुमची जर एजन्सीने तुमच्यासाठी VFSची अपॉइंटमेंट घेतली म्हणजे विजा सबमिशनची, तर विजा डॉक्युमेंट सबमिशनची, तर ओकेच आहे. अन्यथा जर आपल्याला स्वतःला घ्यावं लागत असेल तर मग आपल्याला ती अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मग ते ज्यावेळेस जी डेट असेल आपल्या अपॉइंटमेंटची त्यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला विजा सबमिशनसाठी जो काय आपला टायमिंगचा स्लॉट असेल त्या टायमाच्या अगोदर जाऊन तिथे आपल्याला ते डॉक्युमेंट सबमिशन करावं लागेल. आणि तिथे सुद्धा आपल्याला एक 15,000 ते 20,000पर्यंत भरावे लागतात पैसे.
मग डॉक्युमेंट सबमिशन झाल्यानंतर तुमचं आता युरोपमध्ये पहिल्यांदा TRC कार्ड भेटतं, म्हणजे टेम्पररी रेसिडेंट कार्ड. हे जे की 2 वर्षाचं असतं. तर म्हणजे हाच थोडक्यात विजा, आणि तुम्ही 29 देशामध्ये कुठे पण फिरू शकता. फक्त काम तुम्ही ज्या देशाची तुमच्याकडे TRC आहे तिथेच करू शकता. मग तुम्ही सबमिशन केल्यानंतर एक 2 ते 3 महिने आपल्याला सांगतात मॅक्झिमम की त्याच्यामध्ये तुमचं TRC येईल, परंतु महिना ते 1.5 महिन्यामध्ये येऊन जातं. आणि मग ते ज्यावेळेस कार्ड येईल त्यावेळेस तुम्ही पुढची तुमची जी पॅकिंग वगैरे असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील, कुठल्या कंपनीमध्ये तुमचं काम झालं आहे, मग ती एजन्सी तुमच्याशी सगळं बोलून घेईल. आणि अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात प्रोसेस असते. परंतु आता मला कालच जसं की इंस्टाग्रामला एका दादाने कॉल केला होता की नांदेडवरून होते ते, आणि त्यांनी सांगितलं की मला चंदीगडवरून फोन आला होता आणि ते म्हणत होते की 1 लाख रुपये अगोदर भरा, बाकीचे पैसे जे असतील ते तुम्ही पगारातून द्या, तुम्हाला जॉब भेटल्यानंतर जो पगार होईल त्याच्यातून द्या. पण मित्रांनो, असं कोणी करत नाही. म्हणजे मॅक्झिमम एजन्सी अगोदरच तुमच्याकडनं पैसे घेतात. जर तुम्हाला म्हणत असेल की पगार झाल्यानंतर पैसे द्या राहिलेले हे ते, तर समजून जा की ह्या एजन्सी फ्रॉड आहेत, त्यांच्याकडे जॉब नाही आहेत. आणि हे जे तुम्ही डाऊन पेमेंट किंवा ॲडव्हान्स द्याल तो सुद्धा तुमचा गेल्यातच जमा असेल. तर अशा फ्रॉड एजन्सीपासून सावध राहा. कारण जर आपल्या मराठी मुलांचे स्वप्न असतील, भरपूर मराठी मुलं पण बाहेर आहेत, असं नाही की आपल्या महाराष्ट्रातून जात नाही, परंतु आपल्या महाराष्ट्रातली जेवढं पण पब्लिक बाहेर आहे ते स्किल्ड वर्करमध्ये मॅक्झिमम आहे. आणि अनस्किल्ड वर्कर जे आहेत ते थोडेसे घाबरतात प्रोसेस करण्यासाठी. पण घाबरायची गरज नाही, कारण तुम्हाला मी सांगितले 2 गोष्टी आपल्या स्वतःच असणं गरजेचं आहे. ती जी पेशन्स आणि कॉन्फिडन्स, त्या जर दोन्ही गोष्टी पण तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही यशस्वी होताल. आणि असं नाही की मित्रांनो की लगेच म्हणजे आपल्याला परदेशात जॉब भेटला म्हणजे एकदम सेट झाला. इकडं आल्यानंतर पण प्रॉब्लेम असतात. ते प्रॉब्लेम मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल की काय असतात, कसं आपण सर्वाइव्ह करायला पाहिजे, किंवा काय प्रॉब्लेम येऊ शकतात. तर पगार वगैरे सगळं व्यवस्थित असतं. आपण आपली लाईफ चेंज करू शकतो. तर ज्यांचे कोणाचे स्वप्न असतील त्यांनी व्यवस्थित एजन्सी बघा, किंवा ऑनलाईन तुम्ही जर अप्लाय करत असाल ऑनलाईन, मला वाटतं फक्त खूप कमी वेळेसच तुमचा लकीली 100 जण ट्राय करत असतील तर 1-2 जणांचे ऑनलाईन विजा मिळू शकतात किंवा जॉब भेटू शकतात. परंतु मॅक्झिमम हे जे कामं करतात ते रिक्रुटमेंट एजन्सीज करतात. आणि युरोपचा रेट बघाल तर तुम्ही मिनिमम 3.5 लाख रुपये ते मॅक्झिमम 6 ते 7 लाख रुपये सुद्धा घेतला जातो, डिपेंड ऑन एजन्सी आणि डिपेंड ऑन तुम्हाला कुठला जॉब आहे त्याच्यावरती पण असतं. कारण इकडे जॉब्स भरपूर आहेत, माणसं भेटत नाहीत, परंतु विजा आपल्याला भेटला पाहिजे आणि विजाची प्रोसेस जी आहे ती एकदम व्यवस्थित झाली पाहिजे, तरच आपल्याला इकडे जॉब भेटू शकतो. किंवा एजन्सीज जर तुम्हाला चांगली भेटली तर नक्कीच तुम्ही जॉब इकडे मिळवू शकता आणि चांगला पगार कमवून तुम्ही तुमचे पुढचे जे स्वप्न असतील ते तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता आणि यशस्वी होताल. तर दुसरी गोष्ट की आता तुम्ही म्हणाल की तू जॉब बघ आमच्यासाठी. मित्रांनो, माझ्याकडे खरंच जॉब नाही आहे, पण मी फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की बाबा अशा गोष्टी आहेत. तुम्ही मला इंस्टाग्रामला कधी पण मेसेज करा, मी तिथे 24/7 आहेच आहे. म्हणजे मेसेज आल्यानंतर मी नक्कीच रिप्लाय देईन तुम्हाला काही अडचण आली असेल तर. परंतु माझ्याकडे पण जॉब नाही आहेत, कारण इकडं अशी हायरिंग होत नाही. मॅक्झिमम इकडे रिक्रुटमेंट एजन्सीकडूनच हायरिंग केली जाते. तर मित्रांनो, मला वाटतं की या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला सांगितल्या, नक्की प्रोसेस काय असते आणि काय केलं पाहिजे आपण. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन पुढे भविष्यात पण. तर चला, भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.